नमस्कार मित्रांनो, मी प्रेम. आज आपल्यासाठी घेऊन आली आहे परत एक नवीन कथा. तर जास्त वेळ न घालवता तर तुला सुरुवात करू. तर आजची जी कथा आहे मित्रांनो, तो बिझनेसमॅनच्या बायकोला मी कशा प्रकारे मसाज करून घ्यावी. तर चला जाणून घेऊया या कथेत. तर ही गोष्ट आपल्याला पाठवली आहे रमेश, जो की बॉडी मसाजवाला आहे. तर मित्रांनो, रमेश म्हणतो की माझ्या काळात नेहमी श्रीमंत घरच्या बायका आणि पुरुष असतात. काही तर बिझनेसमॅन असतात आणि काही बिझनेसमॅनच्या हॉट बायका माझा बिझनेस अतिशय जोमात सुरू आहे. मी बॉडी मसाज कोर्स शिकून आल्यामुळे माझ्या बॉडी मसाज व सर्वच क्लायंट खुश असतात. काही तर माझ्या फीसपेक्षाही जास्त पैसे मला टिप म्हणून देतात. त्यामुळे मीही आता एक बॉडी मसाज पार्लर बिझनेसमॅन झालो आहे. तर आज मी एक श्रीमंत महिलेची बॉडी मसाज करून तिला कसं झालं याचा अनुभव सांगतो. माझ्या पार्लरमध्ये येणाऱ्या बायकांची मी तर खूप वेळा मसाज केलेली आहे. मसाज करताना मला त्यांच्या गोऱ्या मांड्या व कधी त्यांचे मोठे मोठे बुक दिसायचे. ते बघूनच माझा मोठा लेंस आणखीनच मोठा व्हायचा. त्यांचे लक्ष माझ्या उठलेल्या लेंसकडे गेले. त्या माझी छेड काढायचे. तर अशाच काही माझ्या क्लायंटना मी माझ्या मसाज पार्लरमध्ये सोडलं होतं. पण मी आज जी गोष्ट सांगणार आहे ती मला एक श्रीमंत महिलेने तिच्या घरी बोलावून बॉडी मसाज करायला लावत होती. मला कशा प्रकारे करायला लावले ते मी सांगत आदल्या दिवशी एक कॉल आला होता. मी कॉल उचलल्यावर तिकडून एक महिला बॉडी मसाज बद्दल विचारायला लागली. मी तिला घरपोच सेवा बद्दलची माहिती सांगितली आणि तिने ती मान्य करून तिने तिच्या घराच्या मला ऍड्रेस आणि येण्याचा वेळ दिला. मग त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी त्या ऍड्रेसवर पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावरच त्या मोठा मजला पाहून मला वाटलं आज माझा लकी डे आहे. आज मला चांगली मोठी ट्रीप मिळेल असा विचार करून मी आतमध्ये शिरले. मी बेल वाजवली. एका नोकराने दरवाजा उघडला. मी मॅडम बद्दल चौकशी केली तर तो म्हणाला मॅडम वरच्या रूम मध्ये आहे. तुम्ही सर जाऊ शकता. मॅडमने मला आधी तसं सांगून ठेवलं आहे. म्हणून मग मी पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर गेलो. तिथे मला त्या मॅडम भेटल्या. त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला बेडरूममध्ये नेलं. त्या मॅडम अतिशय श्रीमंत बिझनेसमॅनची पत्नी होती. ती पाहायला अतिशय सुंदर आणि छान फिटनेस असलेली 35 वर्षांची महिला. तिने नाईट गाऊन घातलेला होता. गाऊन काहीसा पारदर्शक असल्याने मला त्यातून त्याचा सेक्सी ब्रा आणि पॅन्टीचे थोडेसे दर्शन होत होते. माझा लंड त्यामुळे होता. मॅडम मला म्हणाल्या, रमेश, मी माझ्या पतीला त्या दिवशी जिम मध्ये व्यायाम करताना उसना भरला. डॉक्टरांनी सांगितलं की मसाज केल्याने ठीक होईल. म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता. मी तुमचे नाव ऐकून आहे. माझ्या काही मैत्रिणींनी सुद्धा तुमच्याकडून बॉडी मसाज करून घेतलेली आहे. त्यांनीच मला तुमचं नाव सांगितलं. हे ऐकून मी फारच खुश झालो आणि मला हो मॅडम, आता मी आलो आहे ना, आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या दुखण्याबघा मी चुटकीसर घालवतो. मी असं म्हटल्यावर त्या खुश झाल्या आणि मला ज्यूस प्यायला दिलं आणि बेडरूममध्ये एका सोफ्यावर बसले. मी मग त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो आणि माझ्या व्यवसायाबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, हो माझ्या मैत्रिणींनी खूप काही सांगितलं आहे तुमच्याबद्दल असं म्हणत त्या खट्याळपणे हसल्या. मला कळून चुकलं की त्यांना काय म्हणायचं आहे. ठीक आहे असं म्हणताना मी थोडा लावलं आणि मग मी म्हटलं चला मॅडम करायचं का मसाजला सुरुवात. त्या म्हणाले मी तयारच आहे. मी म्हणालो बरं तुम्ही बेडवर येता. असं म्हणत मी त्यांना बेडवर लेटवलं. मग तुम्ही माझ्या बॅग मधून मसाज करण्याचं ऑइल घेतलं. मी त्यांना म्हणालो मॅडम तुमचा हा नाईट गाऊन काढा ना, मसाज करण्यात अडथळा येत आहे. त्यावर त्या म्हणाल्या अरे रमेशजी, मी तर आतमध्ये फक्त ब्रा आणि पॅन्टीवरच आहे. मी टॉवेल लावू का? त्याने असा प्रश्न केला. मी म्हटलं काही फरक नाही पडत मॅडम. मी माझ्या पार्लरमध्ये बायकांचे ब्रा आणि पॅन्टीवरच फुल बॉडी मसाज करतो. त्यामुळे तुम्ही लाजू नका. तुम्ही तुमच्या दुखण्याचं बघा. जर टॉवेल लावला तर मला मसाज करायला त्रास जाईल आणि पूर्णपणे आराम होणार नाही. तुम्ही निसंकोचपणे नाईट गाऊन काढू शकता. मी अतिशय प्रोफेशनल आहे. त्यांनी पायापासून डोक्यापर्यंत त्यापर्यंत नाईटी घेऊन बाहेर काढले आणि आता फक्त ब्रा आणि पॅन्टवरच राहिले. त्या लाजेने खूप झाले आहोत आणि त्यांचे गोरे पान शरीर बघत होते. त्यांचे पाठ अतिशय सुंदर होते. त्यांची कांड ही खूपच मोठी. त्यांनी अतिशय महागडी ब्रा आणि पॅन्टी घातली होती. त्यांची पॅन्टी फोटोशूट त्यातून त्यांचे अर्धे अधिक नाव पडले होते. माझा लंच बसायचं नावच घेत. मी मॅडमांना म्हटलं मॅडम तुम्ही आता कम्फर्टेबल आहात ना? त्या म्हणाल्या हो कल्पे, हो रमेश, आता नाही लावणार मी तुम्हाला. मी त्यांना व्हेरी गुड म्हणाले आणि त्यांची तारीफ करायला लागलो. मॅडम तुमच्या शरीराची फिटनेस खूपच मस्त आहे बरं का.
यावर त्या थोड्या हसून थँक्स म्हणाले. मग मी आणखी त्यांच्याबद्दल त्यांना म्हटलं, मॅडम तुमच्या फॅशन बद्दल दाद द्यावीच लागेल. तुमची ही ब्रा आणि पॅन्टी खूपच आकर्षक आहे. मला खूपच आवडली आहे. त्या खुश झाल्या आणि म्हणाले, मला खूप आवड आहे सेक्सी यांचे वस्त्रे घालायची. माझ्याकडे तर खूप मोठा कलेक्शन आहे त्यांचा. मी त्यांना वा मॅडम मला दाखवा ना तुमचं कलेक्शन असं म्हटलं. तर असंच म्हणाल्या, हो नक्कीच मसाज झाल्यावर हा. मी त्यांना हो नक्की म्हटलं आणि मग मी त्यांचे शरीर नीट केलं जेणेकरून मला त्यांच्या शरीरावर चांगल्या रीतीने मसाज करता येईल. आता आम्हा दोघांनी छान बोललं होतं. मी त्यांना त्यांच्या पतीबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, माझे पती हे मोठे बिझनेसमॅन बिल्डर आहे आणि ते सध्या परदेशात बिझनेससाठी गेलेले आहेत. त्यावर मी त्यांना विचारलं, मग तुम्हाला एकटं वाटत असेल ना? त्या म्हणाल्या, हो ना एवढ्या मोठ्या बंगल्यात मग मी एकटीच असते ना. मग मला खूप बोर होते. इतक्या दिवसांनी आज मला खूप बरं वाटत आहे. तुम्ही आलात म्हणून मला खूप आनंद झाला. मी त्यांना थँक्स म्हणाले आणि मग त्यानंतर काय झालं? मी त्यांची बॉडी मसाज कशी केली? बॉडी मसाज नंतर काय काय झालं? त्या बिझनेसमॅनच्या बायकोला मी ठोकलं असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोरच्या भागात लवकरच आपल्याला मिळतील.